हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण संत्रीची बर्फी पाहणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे संत्री, कॉर्नफ्लॉवर आणि 1 वाटी साखर। सर्वप्रथम आपल्याला संत्रीचा ज्यूस काढून घ्यायचा आहे। तर चला सुरुवात करूया। संत्रीचे मिक्सचर झालेले आपल्याला दिसून येत आहे। तर त्यात आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत व पुन्हा याला मिक्सर मधून काढून घेणार आहोत। संत्रीचा ज्यूस झालेला आहे। आता आपल्याला एका चाळणीच्या सहाय्याने हा ज्यूस चाळून घ्यायचा आहे। चाळणीच्या सहाय्याने आपण ज्यूस काढून घेतलेला आहे। तर आता आपण याला एका वाटीने याचं मेजरमेंट करूया। तर आपल्याकडे 2 वाटी संत्रीचा ज्यूस झालेला आहे। यामध्ये आपण 1 वाटी कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे। कॉर्नफ्लॉवर आपल्याला चांगल्या रीतीने मिक्स करून घ्यायचं आहे ज्यूस मध्ये। लक्षात ठेवा मित्रांनो, ज्यूस मध्ये कोणत्याही प्रकारची आडी राहता कामा नये। कॉर्नफ्लॉवर चांगल्या प्रकारे ज्यूस मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, आपले मिश्रण चांगल्या प्रकारे तयार झालेले आहे। याला थोड्या वेळासाठी झाकून बाजूला ठेवून द्यायचे आहे। आता आपण साखरेची चाचणी तयार करणार आहोत। साखरेची चाचणी तयार करण्यासाठी आपल्याला 1 वाटी साखर व अर्ध्या वाटीला थोडेसे वर पाणी टाकून घ्यायचे आहे। याला मिक्स करायचे आहे साखर वितळेपर्यंत। साखर पूर्णपणे वितळल्यावर गॅस मोठा करायचा आहे व थोड्या वेळ पाकाला उकळू द्यायचे आहे। पाकाला उकळी येऊ दिल्यानंतर गॅस कमी करायचा आहे व 2 मिनिट पाकाला उकळू द्यायचे आहे कमी गॅस। 2 मिनिटे कमी गॅसवर पाक उकळल्यानंतर आपल्याला आपले संत्रीच्या ज्यूसचे मिश्रण घ्यायचे आहे। व त्याला एकदा मिक्स करायचे आहे। हळूहळू पाकामध्ये मिक्स करायचे आहे। आपण आपले मिश्रण पाकामध्ये मिक्स केले आहे। आता मोठ्या गॅसवर मिश्रणास उकळू द्यायचे आहे व सतत हलवत राहायचे आहे। थोड्याच वेळात आपल्याला मिश्रण घट्ट झालेले दिसून येईल। तर याला सतत हलवत राहायचे आहे जोपर्यंत मिश्रणाची कन्सिस्टन्सी थिक होत नाही। मिश्रण आपल्याला थिक झालेले दिसून आहे। आता यामध्ये 1 चमचा तूप टाकायचे आहे।
पूर्णपणे मिक्स करून मिश्रणाला हलवायचं. आपले तूप मिश्रणामध्ये पूर्णपणे मिक्स झालेले आहे. आता मिश्रणाला सतत हलवून 2 मिनिटं मोठ्या गॅसवर शिजू द्यायचे आहे. आपले मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे. आता गॅस बंद करून थोडा वेळ मिश्रण थंड होण्यास राहू द्यायचं आहे. मिश्रण थंड होईपर्यंत आपण मिश्रण सेट करण्यासाठी लागणारा मोल्ड सेट करून घेऊया. ज्यामध्ये मोल्डमध्ये थोडेसे तूप टाकून आपल्याला ते सर्वत्र पसरवून घ्यायचे आहे, ज्या कारणाने आपले मिश्रण मोल्डमध्ये चिटकणार नाही. आपला मोल्ड रेडी झालेला आहे व मिश्रणही थोड्या प्रमाणात थंड झालेले आहे. तर आपण आता मिश्रण मोल्डमध्ये काढून घेऊया. आपण हे मिश्रण थंड होण्यास व मोल्डमध्ये सेट होण्यासाठी 2 घंटे फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. तुम्ही वाटलंच तर 2 घंटे बाहेर किंवा थंड पाण्यातही मोल्डला ठेवू शकता. तर मित्रांनो, आपली ऑरेंज बर्फी आपल्याला सेट झालेली दिसून येत आहे. तर या बर्फीला आपण एका ताटात ट्रान्सफर करून घेऊ. तुम्ही पाहताय मित्रांनो, आपली बर्फी किती छान प्रकारे सेट झालेली आहे. तर आपण या बर्फीला स्क्वेअर शेप मध्ये कट करणार आहोत. तुम्ही तुमच्या मर्जीनुसार कोणताही शेप मध्ये कट करू शकता. तर मित्रांनो, आपण बर्फीचे स्क्वेअर तुकडे कट करून घेतलेले आहेत. तर मी बर्फीला ड्रायफ्रुट्सच्या खिसाने गार्निश करून घेणार आहे. तर आपण आता बर्फीला एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. तर व्ह्यूअर्स, रेडी आहे आपली डिलिशियस अशी ऑरेंज बर्फी. सो आवडली असेल तर रेसिपी प्लीज घरी ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. वी विल सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.